रामटेकच्या खिंसी जलाशयात आणि पारशिवनी तालुक्याच्या पेज जलाशयात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना तून निधी घेऊन आपण झिंगा संचयन करत आहोत मच्छीमार समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी। आणि झिंगा उत्पादनातून महाराष्ट्रामध्ये खिंसी आणि पेजमध्ये या पायलट प्रोजेक्ट म्हणजे पथदर्शी प्रकल्प आपण राबवत आहोत। यातून मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार समाजाला कशा पद्धतीने लाभ देता येईल आणि तलावातून जे काही मत्स्यधन आहे किंवा झिंग्याच्या संदर्भामध्ये जे उत्पादन आहे यात कशी वाढ करता येईल यासाठी आपण पूर्वी मत्स्यबोटुकली या ठिकाणी टाकली होती। आता झिंगाचं उत्पादन आपण करत आहोत। रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात प्रत्येक गावातील जे काही मच्छीमार बांधव आहे त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी समृद्धीसाठी यावर्षी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपण जाहीर केली आणि 1240 कोटी रुपयाची तरतूद यासाठी केलेली आहे। आणि मला अपेक्षा आहे की रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील या झिंगा उत्पादना प्रकल्पामुळे या भागाच्या आर्थिक प्रगती आणि रोजगारासाठी एक मोठं पाऊल ठरेल। याची यशस्वी यशोगाथा लिहिल्यानंतर हा प्रयोग आपण इतर ठिकाणी देखील करणार आहोत। आणि विभागाच्या लोकांनी या सहकार्य केलं आणि आपल्याला एक नाविन्यपूर्ण प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात आला। हे झिंगे खूप मोठे होतात आणि याला एक्सपोर्ट पोटेन्शियल देखील आहे आणि यातून मत्स्य उत्पादनामध्ये कुठली घट होणार नाही याची दक्षता घेऊन हा प्रयोग आपण यावर्षी करत आहोत। आणि मला विश्वास आहे की हा प्रयोग यशस्वी होईल आणि यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक समृद्धी येईल। धन्यवाद। एक झिंगा आहे तो 500 ग्रॅमपर्यंत जाईल आणि याला खूप चांगला मार्केट आहे आणि हे राजमुंड्रीमधून या ठिकाणी आणलेलं आहे। आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या झिंगाचं लोक उत्पादन घेतात। ती क्रांती आपल्या भागात देखील व्हावी म्हणून राजमुंड्रीमधून हे झिंगे आणलेले आणि हे खूप मोठे होतील आणि आता इथून टाकल्यानंतरच हे दूर पूर्ण खिंसीमध्ये या ठिकाणी जातात। मला विश्वास आहे की एक या प्रयोगातून एक नवीन वाटचाल आपण करत आहोत। ती वाटचाल यशस्वी व्हावी यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्यासाठी धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।